आज पुन्हा सुनावणी आहे। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना पक्ष चिन्हावर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून काल युक्तिवाद झाला। निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना बहाल केल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तर दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। कपिल सिब्बल यांनी काल जोरदार युक्तिवाद केलेला होता। आजही कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो युक्तिवाद केला तो आपण पाहूयात। मुद्दा क्रमांक 1 पक्ष घटना। एकीकडे शिंदे म्हणतात 2018 ची पक्ष घटना अलोकशाहीवादी आहे। त्याच पक्ष घटनेच्या अंतर्गत शिंदेंची गटनेतेपदी निवड झाली होती। ते पद लोकशाहीवादी पण पक्ष घटना मात्र अलोकशाहीवादी असं कसं होईल असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी उबाठाकडनं केला। जर शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी होती तर मग सगळंच लोकशाही विरोधी आहे। तसं करणं शिंदेंचा संधिसाधूपणा होता असं मानावं लागेल असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं। 1999च्या पक्ष घटनेनुसार शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये। मग शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता हे पद कुठल्या पक्ष घटनेनुसार बहाल केलं? मुद्दा क्रमांक 2 निवडणूक आयोग। जरी पक्षघटना अलोकशाहीवादी असल्याचं मानलं तरी त्या निष्कर्षाचा लाभ दुसऱ्या गटाला मिळू शकत नाही असा देखील युक्तिवाद करण्यात आला। या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुठून आला हा सवालही उपस्थित करण्यात आला। समजा आयोगाकडे असा अधिकार आहे आणि त्यांनी आमची घटना अलोकतांत्रिक असल्याचं जाहीर केलं तरी त्याचा परिणाम केवळ पक्षाची नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेपुरताच मर्यादित असू शकतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। कारण निवडणूक आयोग हा केवळ लवादा आहे तर कोर्ट नव्हे। त्यामुळे काय लोकशाहीवादी आणि काय लोकशाही विरोधी हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल अशा प्रकारचं आर्ग्युमेंट बरं का आज सन्माननीय कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं, खऱ्या शिवसेनेच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं केलं आणि आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतोय। त्यांचे वकील की त्यांनी नेमलेले त्यांची बाजू मांडण्याकरता त्यांनी त्यांची बाजू त्या कोर्टात मांडली, परंतु सुप्रीम कोर्टाच्या जजनीच उत्तर दिलंय किंवा निर्णय दिलाय अशा पद्धतीच्या बातम्या हे लोक बाहेर मीडिया आणि माध्यमात देत होते, इंटरव्ह्यू देत होते की निर्णय जसा लागलेलाच आहे, ती त्यांना सवय लागलेली आहे। त्यांना माहित आहे की आम्ही जे काय केलेलं आहे कायदेशीर आहे। सगळ्यात वाईट एक गोष्ट आहे की आपण पाहताय की जे बाळासाहेबांचं चिन्ह होतं, शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, यांची मागणी काय पाहिजे की एकनाथ शिंदेंना द्या नाहीतर आम्हाला द्या, परंतु आज ते मागणी काय करतायत, ते चिन्ह गोठवा, तो गोठवा म्हणजे स्वतःकडे मागत नाही आहेत। म्हणजे बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे हे गोठवण्याची यांची मानसिकता आहे। या मानसिकतेला खरोखर लोक कंटाळलेली आहेत।